उपजला प्राणी नराहे संसारी उपजला प्राणी नराहे संसारी उपजला प्राणी नराहे संसारी उपजला प्राणी नराहे संसारी बैसला शेजारी काळ उसा बैसला शेजारी काळ उसा बैसला शेजारी काळ उसा पाहतो उंदीर घेऊन जाए बोका पाहतो उंदीर घेऊन जाई बोका पाहतो उंदीर घेऊन जाए बोका पाहतो उंदीर घेऊन जाई बोका तैसा काळ लोका नेत असे ऐसा काळ लोकानेत असे ऐसा काळ लोकानेत असे काटिकाचे घरी आजा पुत्र पाहे काटिकाचे घरी अजा पुत्र पाहे काटिकाचे घरी आजा पुत्र पाहे काटिकाचे घरी अजा पुत्र पाहे कसायाची गाय वाचे कैसी कसायाची गाय वाचे कैसी कसायाची गाय वाचे कैसी तुका म्हणे काही करा काढा काढी कामने काही करा काढा काढी तुका म्हणे काही करा काढा काढी कामने काही करा काढा काढी जाती ऐसी घडी पुन्हा नाही जाती ऐसी घडी पुन्हा नये जाती ऐसी घडी पुन्हा नये उपजला प्राणी नराहे संसारी बैसला शेजारी काळ उसा पाहतो उंदीर घेऊन जाए बोका तैसा काळ लोका नेत असे काटिकाचे घरी आजा पुत्र पाहे कसायाचे गाय वाचे कैसी तुका म्हणे काही करा काढा काढी जाती ऐसी घडी पुन्हा नाही आज
या पावन पवित्र भूमीमध्ये नैमित्तिक अनुष्ठानाच्या निमित्तानं जपाला तपाला अनुष्ठानाला सुरुवात होते आणि त्या जपाच्या तपाच्या अनुष्ठानाच्या निमित्तानं सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामधलं हे पहिलं प्रवचन आणि या ब्रह्ममुहूर्तामधल्या पहिल्या प्रवचनामध्ये आत्ताच जो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी उच्चारण करण्यात आला, तर त्या 4 चरणाच्या अभंगामध्ये जो पहिला चरण आहे त्या पहिल्या चरणामध्ये सिद्धांत सांगितला गेला. सिद्धांत सर्वांना समजला पाहिजे या उद्देशानं दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये उदाहरण देण्यात आलं आणि त्यानंतर चौथ्या म्हणजे शेवटच्या चरणामध्ये सिद्धांत सांगण्याचा उद्देश, उदाहरण देण्याचा उद्देश, चौथ्या चरणामध्ये उपदेश करण्यात आला. म्हणून चौथ्या चरणामध्ये जो उपदेश करण्यात आला तो उपदेश सर्वांनी श्रवण केला पाहिजे, म्हणजे ऐकला पाहिजे आणि रात्रंदिवस आयुष्यभर तो सिद्धांत लक्षात ठेवला पाहिजे. असा हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. या जगामध्ये जेवढेही महापुरुष होऊन गेले, सत्पुरुष होऊन गेले, साधू संत होऊन गेले किंवा आता जे महान संत आहे, साधू संत आहे, तर ते काय करतात की विशेष करून सिद्धांत सांगतात. सिद्धांत कधीही टळत नाही. म्हणून अटळ अशा प्रकारचा जो सिद्धांत असतो तर ते महापुरुष सांगत राहतात. आणि जे विवेकी असतात, विचारी असतात, धर्मात्मा असतात, पुण्यात्मा असतात, त्यांची देखील इच्छा असते की साधू संतांच्या सानिध्यात जाऊन, सद्गुरूच्या सानिध्यात जाऊन, महापुरुषाच्या सानिध्यात जाऊन आपल्याला एखादा सिद्धांत ऐकायला मिळाला पाहिजे. सांगायचं तात्पर्य विवेकी, विचारी, धर्मात्मा, पुण्यात्मांची रुची, आवड सिद्धांत ऐकण्याकडे असते. याच्या उलट इतर जे अज्ञानी असतात, अविवेकी असतात, ते कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये जात नाही असं नाही, जातात.
परंतु साधू संतांच्या सानिध्यात जाऊन कथा कीर्तन प्रवचन ऐकून एखादा सिद्धांत ऐकायला मिळालाच पाहिजे अशी त्यांची रुची असतेच असं नाही. काही याच्यासाठी जातात की कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये एखादी कथा, एखादी गोष्ट किंवा एखादा विनोद आम्हाला ऐकायला मिळाला पाहिजे, जेणेकरून आमचं थोडंसं मनोरंजन होईल. सांगायचं तात्पर्य की विवेकी, विचारी, धर्मात्मा, पुण्यात्मा मनोरंजन करून घेण्यासाठी कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये जात नाही. तर जातात कशासाठी? तर आता सांगितलं की एखादा सिद्धांत आम्हाला ऐकायला मिळाला पाहिजे. म्हणून आत्ताच हे सांगितलं की महापुरुष जे असतात तर ते सिद्धांत सांगतात. जसं काकभूषणी ऋषीचं वर्णन आपण ऐकलं असेल की काकभूषणी ऋषी इच्छामरणी आहे, इच्छा देह धारणी आहे. भूत, भविष्य, वर्तमान याचं त्यांना ज्ञान आहे आणि कोणत्याही ब्रह्मांडामध्ये ते मनोवेगानं जाऊ शकतात. सांगायचं तात्पर्य की असे जे परम ज्ञानी काकभूषणी ऋषी, त्यांनी भगवान विष्णूचे जे वाहन आहे गरुड, त्यांना एक सिद्धांत सांगितला. कोणता? काकभूषणी ऋषी सांगतात, बारीमध्ये घृत होई, बरो सिकता ते बरो तेल, बेनो हरि भजनन भवतर्य, ये सिद्धांत पेल. बारीमध्ये घृत होई, पाण्याचं मंथन केल्यानंतर कदाचित त्या पाण्यापासून तूप निघेल. निघत नाही, अद्यापर्यंत निघालेलं नाही. आता सध्याही निघत नाही आणि भविष्य काळामध्ये देखील तशी शक्यता नाही. तरी देखील ते सांगतात की कदाचित बरं का, कदाचित पाण्यापासून तूप निघेल. बरो सिकता ते बरो तेल, वाळूपासून कदाचित तेल निघेल. निघणार नाही, परंतु यदा कदाचित निघालं म्हणजे पाण्यापासून तूप निघायला लागलं, वाळूपासून तेल निघायला लागलं, असं तर होणार नाही. पण समजा झालं, ही अशक्य गोष्टी आहे. अशा अशक्य गोष्टी जरी शक्य झाल्या
तरी देखील एक अशक्य गोष्ट कधीच शक्य होऊ शकत नाही. कोणती? बेनो हरी भजनन भवतरिय. य सिद्धांत अपेल. जोपर्यंत जीव ईश्वराची भक्ती करणार नाही, भजन करणार नाही, स्मरण चिंतन करणार नाही, तोपर्यंत या संसार सागरापासून, भवसागरापासून कोणीही मुक्त होऊ शकत नाही. हा अटल सिद्धांत आहे. सांगायचं तात्पर्य, काकभूषणी ऋषींनी सिद्धांत सांगितला, त्याचप्रमाणे पांडुरंगाचे अत्यंत आवडते लाडके भक्त संत नामदेव महाराज, त्यांनी देखील एक सिद्धांत सांगितला. कोणता सिद्धांत? तर नामदेव महाराज म्हणतात, भक्ती विना मोक्ष नव्हे हा सिद्धांत. 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 वेद बोले हात उभारुनी. वेद बोले हात उभारुनी. वेद बोले हात उभारुनी. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती घेतल्यानंतर नामदेव महाराज सांगतात की भक्ती विना मोक्ष नवे हा सिद्धांत. वेद बोले हात उभारुनी. जोपर्यंत जीव ईश्वराची भक्ती करणार नाही, तोपर्यंत तो कधी मुक्त होऊ शकत नाही. सांगायचं तात्पर्य की काकभूषणी ऋषींनी सिद्धांत सांगितला, नामदेव महाराजांनी सिद्धांत सांगितला, वेदानं सिद्धांत सांगितला. संत सिद्धांत सांगतात असं नाही, भगवंत देखील सिद्धांत सांगतात. जसं सर्व जग ज्या श्रीमद भगवत गीतेच्या तत्वज्ञानाचा आदर करतं, त्या श्रीमद भगवत गीतेमध्ये कृष्णं वंदे जगद्गुरु त्यांनी एक सिद्धांत सांगितला. कोणता? की जातस्यहि ध्रुवो मृत्यू. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. जातस्यहि ध्रुवो मृत्यू.
जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस कोणत्या ना कोणत्या निमित्तानं मरावं लागतं, देहाचा त्याग करावा लागतो, हे जग सोडावं लागतं. सांगायचं तात्पर्य, आता जसा सिद्धांत सांगितला, कोणता की जातस्य हि ध्रुव मृत्यू, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. संस्कृत मध्ये हा सिद्धांत सांगितला असल्यामुळे कदाचित तो काहींना कळाला नसेल, तर सर्वांना कळावा या उद्देशानं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आता जो अभंग उच्चारण केल्या गेला त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सिद्धांत सांगितला. कोणता ते सांगतात. उपजला प्राणी नराहे संसारी, उपजला प्राणी नराहे संसारी, उपजला प्राणी नराहे संसारी, उपजला प्राणी नराहे संसारी, बैसला शेजारी काळ उसा, बैसला शेजारी काळ उसा, बैसला शेजारी काळ उसा. उपजला प्राणी नर आहे संसारी, जो या जगामध्ये आला, ज्यांनी जन्म घेतला ते सर्वचे सर्व प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी देखील. उपजला प्राणी नर आहे संसारी, हे कळावं याच्यासाठी सांगितलं की बैसला शेजारी काळ उसा. जीव म्हणजे आपण सर्वच. जीव चालायला लागला की जीवात्म्याच्या सोबत काळ चालतो. जीव बसला म्हणजे आपण सर्वच. जीवात्मा बसला की त्याच्या जवळच काळ बसतो आणि जीवात्मा झोपला की काळ झोपत नाही, तो जागीच राहतो. काळ कधीच झोपत नाही. मग जीवात्मा झोपल्यानंतर काळ जागी राहतो. बैसला शेजारी काळ उसा. काळ जो आहे जवळच उशाला बसून राहतो आणि बसून काय करतो? एकच काम करतो. कोणतं?
काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे. याची म्हणजे जीवात्म्याची, आपली सर्वांचीच. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. अजून या जीवाला नेण्यासाठी वेळ किती आहे, अवकाश किती आहे. आणि तेवढा अवकाश संपला रे संपला की जीवात्म्यांना, लोकांना काळ घेऊन जातो. कसा घेऊन जातो हे समजण्यासाठी दुसऱ्या चरणामध्ये उदाहरण दिलं. कोणतं? पाहतो उंदीर घेऊन जाए बोका. लोकांना, जीवाला काळ कसा घेऊन जातो. संत म्हणतात की आपण स्वतः बघा. काय बघा? तर पाहतो उंदीर घेऊन जाए बोका, तैसा काळ लोका नेत असे. जसं उंदराला मांजर नेत, तसं जीवाला, लोकाला काळ घेऊन जातो. सर्वांना समजावं या उद्देशानं हे उदाहरण दिलं. शहरी भागात असो, ग्रामीण भागात असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, सर्वांना समजलं पाहिजे याच्यासाठी उदाहरण दिलं. पाहतो उंदीर घेऊन जाए बोका. मांजर जसं जीवाला घेऊन जातं, कसं घेऊन जातं? नेताना दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, शुभ दिवस पाहत नाही, अशुभ दिवस पाहत नाही, मोठं आहे की लहान आहे काही बघत नाही. अगदी आत्ताच जन्माला आला असेल तरीही ते मांजर त्या उंदराला घेऊन जातं. तसं जीवाला काळ घेऊन जातो. काळ असं म्हणत नाही की आत्ताच जन्माला आलं,
थोडंसं खेळू द्या, मोठं होऊ द्या, लग्न होऊ द्या, मुलंबाळ होऊ द्या, नंतर घेऊन जाऊ, काही म्हणत नाही. जसं उंदराला मांजर नेतं तसं लोकांना काळ घेऊन जातो. आता हे उदाहरण ऐकल्यानंतर कदाचित काहींच्या मनामध्ये एक शंका निर्माण होऊ शकते की उंदराला सांभाळणारं कोणी नसतं म्हणून त्याला काळ नेतो. आम्हाला तर सांभाळणार आहे, आम्हाला कसं काय नेईल? त्याच्यासाठी अजून एक उदाहरण दिलं. 3ऱ्या चरणामध्ये कोणतं? खाटीकाचे घरी आजा पुत्र पाहे, 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 कसायाचे गाय वाचे कैसी, कसायाची गाय वाचे कैसी, कसायाची गाय वाचे कैसी. हे जे उदाहरण दिलं, उदाहरण देण्याचा उद्देश एवढाच आहे की कोणी सांभाळणारा असो अगर नसो, सर्वांना या जगातून जावंच लागतं, सर्वांना काळ घेऊन जातो. खाटीकाचे घरी आजा पुत्र पाहे, खाटीक भलेही आजापुत्र म्हणजे बोकड, त्याला पाणी पाजत असेल, खाऊ घालत असेल, पण तोही वाचत नाही आणि पावन पवित्र गाय तीही वाचत नाही. सांगायचं तात्पर्य हे आहे की या जगामध्ये जेही आले त्या सर्वांना एक ना एक दिवस जावंच लागतं. आए हैं सो जाएंगे, राजा रंक फकीर, एक सिंहासन चढ़ी चले, एक बांध जात जंजीर. आए हैं सो जाएंगे. या जगामध्ये जेही आले त्या सर्वांना जावंच लागणार आहे. हा कोणीच नाही. आहे सो जाएंगे. राजा, देशाचा सम्राट, ज्यांच्या रक्षणासाठी हजारो सैनिक असेल तरी देखील त्यांना जावंच लागतं. रंक, गरीब किंवा भिकारी त्यांनाही जावं लागतं. आणि फकीर म्हणजे संत, त्यांनाही जावंच लागतं. सांगायचं तात्पर्य की या जगामध्ये जेही आले त्या सर्वांना
जावंच लागणार आहे, मरावंच लागणार आहे. हे सर्व संत एवढं समजून का सांगतात? त्याचं कारण, जावं तर सर्वांना लागणार आहे, मरावं तर सर्वांना लागणार आहे, परंतु जाण्या जाण्यामध्ये आणि मरण्यामध्ये जे अंतर आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. एक सिंहासन चढी चले, एक बांध जात जंजीर. काही शुभ गतीला जातात, स्वर्गलोक, जनोलोक, तपोलोक, महरलोक, ब्रह्मलोकाला जातात, आणि काही नरकाला, त्याच्यानंतर 84च्या फेऱ्याला, म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जातात. त्याच्यासाठी हे सर्व संत समजून सांगतात. जाणार तर सर्व आहे, परंतु जाण्या जाण्यामध्ये जे अंतर आहे ते जाणून घेतलं पाहिजे. आणि आपल्याला जर अशुभ गतीला, पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल तर त्याच्यासाठी रात्रंदिवस सावधान राहिलं पाहिजे. कारण काळ येणार आहे आणि घेऊन जाणार आहे. त्याच्यासाठी संत सावधान करतात. रहना बडा होशियार, एक दिन काल आएगा. रहना बडा होशियार, एक दिन काल आएगा. हुशार म्हणजे काळ नेण्यासाठी त्यावेळेस काही हत्यार वगैरे सोबत घेऊन येईन असं नाही. प्रबल तीर तलवार न बरछी, ना बंदूक चलाएगा. आवत जावत लखे न कोई, घर में धूम मचाएगा. रहना बड़ा होशियार, एक दिन काल आएगा. प्रबल तीर तलवार न बरछी, ना बंदूक चलाएगा. आवत जावत लखे न कोई, येतानाही दिसणार नाही, जातानाही दिसणार नाही, परंतु जीवात्म्याला घेऊन गेल्यानंतर ज्यावेळेस घरामध्ये रडारड सुरू होईल, रडण्याचा आक्रोश लोकांना ऐकायला जाईल, त्यावेळेस कळेल की काळ आला होता आणि जीवात्म्याला घेऊन गेला. अनेकांना घेऊन गेला, आपल्याला घेऊन जाणार आहे. त्याच्यासाठी रहना बडा होशियार, एक दिन काल आएगा. हुशार राहायचं म्हणजे रात्री झोपताना दरवाजे लावून घ्या, खिडक्या लावून घ्या, लागल्यास आतल्या बाजूला चांगली कुलूप लावून घ्या, असं नाही. कारण काळ येतो तर काय करतो, ताला न तोडे, घर न फोड़े, ना कोई रूप दिखाएगा. धन दौलत से कुछ काम नहीं है, तुझको पकड़ ले जाएगा. रहना बड़ा होशियार, एक दिन काल आएगा. ताला न तोड़े, घर न फोड़े, ना कोई रूप दिखाएगा.
धन दौलत से कुछ काम नहीं है, तुझको पकड़ ले जाएगा, पकडून घेऊन जाईल. आणि पकडून घेऊन गेल्यानंतर जसं या जगामध्ये एखाद्यानं दुष्कर्म केलं असेल तर त्याला पकडून घेऊन जातात. सैनिक असेल, पोलीस असेल, पकडून घेऊन जातात. पकडून घेऊन गेल्यानंतर काही धनवान असेल, ज्यांचे मोठे नातलग असेल, ते सोडून आणतात. परंतु काळानं नेल्यानंतर कोणीही सोडून आणू शकत नाही. कोर्टामध्ये जसं केस लढवतात, काही दोषी असेल तरी निर्दोष त्याला साबित करून त्याला सोडून आणतात. असे होतं कधी कधी. परंतु काळानं नेल्यानंतर दाद नहीं फरियाद चलेगी, तुझे न कोई बचाएगा, लोग कुटुंब परिवार घनेरे, एक भी काम न आएगा, रहना बड़ा होशियार, एक दिन काल आएगा. किती मोठे नातलग असेल, किती आपल्याकडे धनसंपदा असेल, तरी देखील कोणीही सोडू शकणार नाही. कारण जसं जीवात्म्याला या जगामध्ये पकडून घेऊन गेलं की कळतं की कुठे ठेवलेलं आहे, कोणत्या पोलीस स्टेशनला किंवा कोणत्या जेलला. परंतु काळानं घेऊन गेल्यानंतर सर्व त्यागून ज्यावेळेस जीवात्मा जातो, म्हणजे आपण जाल, दाद नहीं फरियाद चलेगी, तुझे न कोई बचाएगा, लोग कुटुंब परिवार घनेरे, एक भी काम न आएगा. एकही काम येणार नाही. काय येणार नाही? सुख संपत्ती धन धाम बड़ाई, त्याग सकल तू जाएगा, ढूंढे पता लगे नहीं तेरा, खोजी खोज न पाएगा, रहना बड़ा होशियार, एक दिन काल आएगा. सुख संपत्ती जेवढं जमवलं असेल, धन आदी मान प्रतिष्ठा जे काय असेल ते सर्व त्यागून, सुख संपत्ती धन धाम बड़ाई, त्याग सकल तो जाएगा, ढूंढे पता लगे नहीं तेरा, खोजी खोजन पाएगा. कुठे नेलं कोणालाच कळणार नाही. कुठं न्यायचं हे मात्र काळाला माहित आहे. जीवात्म्याला काळ घेऊन जातो.
जसं दुष्कर्म करणाऱ्याला पोलीस घेऊन जातात आणि न्यायाधीशाच्या समोर त्याला उभं केलं जातं, त्या ठिकाणी जे दुष्कर्म केलं असेल त्याबद्दल विचारणा केल्या जाते. तसं जीवात्म्याला काळ घेऊन जातो कुणाकडं? धर्मराजाकडे. आणि धर्मराजाकडे नेल्यानंतर धर्मराज तेरा लेखा मागे वहां कछु जावन आएगा, प्रभु गुरु संत की सेवा करिया वही वहां तू पाएगा, रहना बड़ा होशियार एक दिन काल आएगा. धर्मराज तेरा लेखा मागे. तिथं विचारलं जाईल. काय विचारलं जाईल? धन किती कमवलं, बंगले किती बांधले, गाड्या किती आहे, हे नाही विचारणार. तिथं पाप किती केलं आणि पुण्य किती केलं तेवढंच विचारलं जातं. पुण्य परोपकार, पापते परपीडा. किंवा जे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय कार्य केलं असेल, किती केलं विचारलं जातं. आणि त्या ठिकाणी कामाला काय येतं? प्रभु गुरु संत की सेवा करिया वही वहां तो पाएगा. सेवा किती केली, दान किती केलं, पुण्य किती केलं हे विचारलं जातं. आणि विशेष करून ज्याच्यासाठी हा मानवाचा देह दिलेला आहे, त्या मानव देहाचं काही सार्थक केलं का हे विचारलं जातं. मानव देहाचं सार्थक कशामध्ये आहे? मनुष्य देहाची साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकनार्थ दिदलासे. सच्चित आनंद घन परमात्मा बनण्याचा, किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये नर करणे करे तो नारायण बने, नारी करणे करे तो लक्ष्मी बने. देवी देवता पण बनलं पाहिजे. त्याच्यासाठी या मानवाचा देह आपल्याला भगवंतानं दिलेला आहे. ते सर्व केलं का काही हे विचारलं जातं. केलं असेल तर सांगता येईल, नसन केलं तर काय सांगता येईल? सांगता येईल म्हणजे जसं या जगामध्ये काही काही खोटं बोलून, खोटे साक्ष पुरावे जमा करून निर्दोष सुटून येतात, तसं तिथं नाही होत. का होत नाही? तर शास्त्रामध्ये वर्णन आहे की चित्रगुप्ताला सर्व विचारलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये चित्रगुप्त काय नेमकं कळत नव्हतं. आता CCTV कॅमेरे आलेले आहे. बरेच जण दुष्कर्म करतात, चोरी करतात आणि तिकडे सर्व रेकॉर्डिंग होत राहतं. साक्षी पुराव्याची काही गरज पडत नाही.
तसं प्रत्येक जीवात्म्याच्या अंतःकरणामध्ये आयुष्यभर रात्रंदिवस एक प्रकारची रेकॉर्डिंग चालू असते. ती सर्व त्या ठिकाणी बघितल्या जाते आणि त्याप्रमाणे शुभगती किंवा अशुभगती त्या जीवात्म्याची होते. म्हणून ज्याच्यासाठी मानवाचा ध्येय मिळालेला आहे तर ते आपण प्राप्त करून घेतला पाहिजे. किंवा करून घेतला पाहिजे. तर निश्वासे नाही विश्वास कदा रुद्धो भविष्यति. जो श्वास बाहेर गेला तो आतमध्ये येईनच याची काही शाश्वती नाही. तेव्हा जे सत्कर्म, पुण्यकर्म, दानधर्म आणि आपण तरुण जगाला तारण्याची जी शक्ती ईश्वरानं आपल्याला दिलेली आहे तिचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. जवळपास 1 तासापासून हे जे सर्व चालू आहे, सिद्धांत सांगण्याचा उद्देश, उदाहरण देण्याचा उद्देश, जसं सुरुवातीला सांगितलं होतं की या सर्वांचा जो उद्देश आहे तो आहे की काही ना काही त्या सिद्धांतापासून, उदाहरणापासून आपण उपदेश घेतला पाहिजे, बोध घेतला पाहिजे. कोणता बोध घेतला पाहिजे, कोणता उपदेश केला, कोणता उपदेश आपण श्रवण केला पाहिजे, तर शेवटच्या चरणामध्ये जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं की जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे काही करा तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नये. आता सांगितलं की सिद्धांत सांगण्याचा उद्देश, उदाहरण देण्याचा उद्देश हा आहे की या सिद्धांतापासून, या उदाहरणापासून आपण काही बोध घेतला पाहिजे, उपदेश घेतला पाहिजे, ऐकला पाहिजे, त्याचं जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. तर जसं उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केला शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नये. काय करा
तुका म्हणे काही करा, काय? काढा, काढा करा. जसं पूर्वीच्या काळी अजूनही ग्रामीण भागामध्ये सामान्य आजारावरती काढा देतात, काढा घेतात. जसं वातावरणाच्या परिवर्तनामुळं सामान्य ताप आला असेल, बऱ्याचशा ठिकाणी सुंठ मिऱ्याचा काढा देतात आणि सामान्य ताप निवृत्त होतो. त्याचा आजार निवृत्त होतो. सर्वात मोठा आजार कोणता असेल आणि सर्वांना असेल तर तो म्हणजे रोग जो आहे तो सर्वांना आहे. आणि सर्वात मोठा रोग कोणता? भवरोग. भवरोग म्हणजे जन्म झाला की मृत्यू आणि मृत्यू झाला की जन्म. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जीवात्मा जात राहतो, दुःख भोगत राहतो. असा जो भवरोग आहे, त्या भवरोगापासून मुक्त होण्यासाठी काय करा? तुका म्हणे काही करा, काढा, काढा करा. आता काढा करायचं कसं? सेवन कसा करायचा? पथ्य काय सांभाळायचे? जसं एखादा औषध, एखादा काढा घेणं गरजेचं आहे, त्याच्यापेक्षाही पथ्य अत्यंत महत्वाचं आहे. बरेचसे आजार तर पथ्य सांभाळले की आपोआप निवृत्त होऊन जातात. म्हणून सांगितलं की आपण काय करा. तुका म्हणे काही करा, काढा. कशासाठी? भवरोगापासून मुक्त होण्यासाठी. मग तो काढा कोणता? तोही सांगितला. ब्रह्मरस घे काढा, तेने पीडा वारेल. भवरोगायसे जाय आणि काय शुल्के. तुका म्हणे नव्हे बाधा आणि कदा भूतांची. ब्रह्मरस घी काढा, ब्रह्मरस काढा घ्या, त्याने पीडा वारेल, पीडा सर्व निघून जाईल. बरेचसे म्हणतात की बाबाजी आमच्या घरामध्ये काय पीडा लागली काही कळतच नाही, कोणाला सुख नाही, समाधान नाही, शांतता नाही. म्हणून त्या पीडेपासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी संतांनी सांगितलं की ब्रह्मरस घे काढा, सर्व पीडा निघून जाईल. इतर पीडा तर निघूनच जाईल. सर्वात मोठा जो रोग आहे भवरोग, भवरोगा ऐसे जाय आणि काय शुल्के. सर्वात मोठा जो रोग आहे तो देखील निघून जाईल. आणि तुका म्हणे नव्हे बाधा आणि कदा भूतांची. जी भूत बाधा सर्वांनाच झालेली आहे. भूतबाधा म्हणजे
जे पंचमहाभूत आहे, पृथ्वी, तेज, वायू, आकाश आदी, त्या सर्वापासूनही मुक्ती होऊन जाईल. परंतु त्याच्यासाठी काय करा? त्याच्यासाठी हा काढा करा. मग हा काढा करायचा कसा? सेवन कसा करायचा? पथ्य कोणते कोणते सांभाळायचे? याच्यासाठीच तर हे नैमित्तिक अनुष्ठानाच्या निमित्तानं सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामध्ये आणि रात्रीच्या शांत वातावरणामध्ये जे प्रवचन होणार आहे त्याच्यामध्ये हे सांगितले जाणार आहे. परंतु त्याच्यासाठी आपण काय करा? जसं संतांनी सांगितलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे काही करा काढा काढी. काढी म्हणजे संसार प्रपंचामधून तन मन धन काहीतरी काढा, वेळ काहीतरी काढा आणि परमार्थाकडे लावा. केव्हा लावा? त्याच्यासाठी सांगितलं की जाती ऐसी घडी पुन्हा नाही. आज आपल्याकडे चांगलं धन असेल, तन असेल, मन असेल, असं चांगलं तन मन धन नेहमीच राहील याची काही शाश्वती नाही. त्याच्यासाठी तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नाही. अशी जी काल आहे, असा जो वेळ आहे तो परत येईनच असं नाही, आणि आलस समजा तसा वेळ. दरवर्षी जप तप अनुष्ठान होईनच असं नाही. झालं तर त्या निमित्तानं अनुष्ठानाला बसण्याची संधी, जपाला तपाला अनुष्ठानाला बसलेले त्यांची सेवा करण्याची संधी, सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामध्ये रात्रीच्या शांत वातावरणामधलं प्रवचन ऐकण्याची संधी नेहमी नेहमी मिळणंच याची काही शाश्वती नाही. त्याच्यासाठी तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नाही. अशी घडी, अशी संधी, अशी वेळ परत परत येईनच असं नाही. परंतु काही अभागी लोक, त्यांना कितीही समजून सांगा तरी ते ऐकत नाही. यावर्षी हे सर्व करा म्हटलं तर ते म्हणतात पुढच्या वर्षी. महापुरुष सांगतात की कल करे सो आज कर, आज करे सो अभी, पल में प्रलय होएगा, बहुरी करेगा कभी. आता सांगितलं की निश्वासे नाही विश्वास, कदा ऋतू भविष्यती. पुढं काय कोणती परिस्थिती काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं उद्या करायचं असेल तर आज करा, आणि आज करायचं असेल तर लगेच करा, ज्ञानी सांगतात. परंतु अज्ञानी याच्या उलट, त्यांना जर म्हटलं की एखादं सत्कर्म पुण्यकर्म दान धर्म काहीतरी कराच, जप तप अनुष्ठान करा, सेवा करा, ते म्हणतात उद्या करू. आज कहे मैं काल भजू, काल कहे फिर काल, आज काल के करत ही अवसर जासे चाल. आज कहे मैं काल भजू, काल कहे फिर काल, आज काल के करत ही अवसर जासे चाल. पाव पलक के सुधी नहीं, करे
काल का साज, काल अचानक मारसी, ज्योति तरको बाज. जसं तितर पक्षी आपल्याच खाण्यामध्ये सहपरिवारामध्ये तो निमग्न असतो आणि त्याच वेळेस वरते बाज ससाना टप धरून बसलेला असतो. आणि काल अचानक मारसी जो तितर को बाज. जसं तित्राला क्षणार्धात तो ससाना घेऊन जातो, तसं जीवात्म्याला काळ घेऊन जातो. हे सर्व जे चालू आहे कशासाठी चालू आहे हे मात्र जाणून घेतलं पाहिजे. मृत्यू होणार आहे, मरावं लागणार आहे, मेल्याशिवाय गत्यंतर नाही, हे तर तसं सर्वांना माहित आहे. कुणाला माहित नाही? सर्वांना माहित आहे. असं कोणीच नाही की ज्याला माहित नाही की मी मरणार आहे किंवा नाही. सर्वांना माहित आहे. जसं बरेचसे अज्ञानी लोक कर्म तर काही करतच नाही आणि आपला हात जे भविष्य सांगतात त्यांच्या पुढं पसरत राहतात. काही काही तर त्या पिंजऱ्यातल्या पोपटाकडून जाणून घेण्याची इच्छा करतात की काय होणार आहे. सांगायचं तात्पर्य की बरेचसे भविष्य सांगणाऱ्याकडे जातात, त्यांचे बरेचसे प्रश्न असतात. यावर्षी लग्नाचा योग आहे की नाही, संतती प्राप्तीचा योग आहे की नाही, धनप्राप्तीचा योग आहे की नाही, बंगला बांधायचा आहे, घर बांधायचे, गाडी घ्यायची आहे, यावर्षी तो योग आहे किंवा नाही, असे कितीतरी प्रश्न. परंतु एक प्रश्न कोणीच विचारत नाही. कोणता? की माझा हात बघा आणि सांगा बरं मी मरणार आहे किंवा नाही. कोणीच विचारत नाही. का विचारत नाही? कारण सर्वांना माहित आहे की मी मरणार आहे, मरावं लागणार आहे. मग सर्वांना मरावं लागणार आहे, सर्व मरणार आहे, हे माहीत असताना देखील एवढं समजून सांगण्याचा उद्देश काय? सर्वांना माहित आहे. बरेचसे म्हणतात देखील जसं काही झालं की मरणं, मग कशाला जिवंत राहतो, 3 चूळ पाणी घे आणि उडी मारण मर. मरो मरो सब कोई कहे, मरना न जाने कोई, एक बार ऐसा मरो कि फिर मरना न हो. एवढं जे संत समजून सांगतात कशासाठी? मृत्यू काय, मृत्यू कसा आला पाहिजे, मरायचं कसं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि मरायचं कसं जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी संताकडे जा, सद्गुरूकडे जा, महापुरुषाकडे जा. कशासाठी? की मरायचं कसं हे जाणून घेण्यासाठी. आता काय काय म्हणतील, मरायचं कसं हे जाणून घेण्यासाठी संताकडेच कशासाठी गेलं पाहिजे? यात काय अवघड आहे? मरायचं अवघड थोडंच आहे. एखाद्या रेल्वे खाली गेलं, गाडी खाली गेलं, किंवा एवढे कोटाने न करता विष घेतलं
एखाद्या विहिरीमध्ये उडी मारली, पाण्यामध्ये उडी मारली तर मरतं, किंवा घरच्या घरीच गळफास लावून घेतला की मरतं. त्यात काही एवढं अवघड आहे? हे काही मरण नाही आहे, ही आत्महत्या आहे. आणि सर्वांना हात जोडून विनंती आहे की कधीही चुकून देखील आत्महत्या तर करूच नका, परंतु आत्महत्येचा विचार मनात देखील कधीच आणू नका. आत्महत्या करणं चांगलं नाही. आत्महत्या काही मरण नाही. शास्त्रामध्ये वर्णन आहे की जो आत्महत्या करतो तो भूत प्रेत पिशाचाच्या गतीला जातो, पशुच्या पक्षाच्या वृक्षाच्या जीवजंतूच्या गतीला जातो, त्याची महान दुर्गती होते. एवढा मोठा चांगला मानवाचा ध्येय मिळालेला आहे, तर तो दुर्गती करून घेण्यासाठी नाही, आपली सद्गती झाली पाहिजे, त्याच्यासाठी हे सर्व केलं पाहिजे. म्हणून आपली सद्गती व्हावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आता सांगितलं की संताच्या सानिध्यात जा, आणि संताच्या सानिध्यात जाऊन काय करा, तर मरायचं कसं हे जाणून घ्या. जगायचं कसं हे जाणून घेण्यासाठी संताच्या सानिध्यात गेलंच पाहिजे, काही आवश्यकता नाही. कारण जगायचं कसं, जिवंत कसं राहायचं हे तर सर्वांना माहीत आहे. पशु पक्षी जीवजंतू सर्वांना माहीत आहे की जिवंत कसं राहायचं. बघा लागलेस, 2 कुत्र्याच्या मध्यभागी जर भाकर टाकली तर बलवान कुत्र कधी कधी निर्बलाच्या तोंडातून काढून घेतं, भूक असलं खाऊन घेतं, नसलं पुरून ठेवतं. हे तर त्याला देखील माहित आहे. सांगायचं तात्पर्य जगायचं कसं, जिवंत कसं राहायचं हे जाणून घेण्यासाठी संताच्या सानिध्यात, सत्पुरुषाच्या सानिध्यात, सद्गुरूच्या सानिध्यात गेलं पाहिजे असं नाही. मग कशासाठी जायचं, तर मरायचं कसं हे जाणून घेण्यासाठी. कारण बरेचसे लोक मरा मरा पुष्कळ म्हणतात, पण कसं मरायचं हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. मरो मरो सब कोई कहे, मरना न जाने कोई, एक बार ऐसा मरो कि फिर मरना न हो. आतापर्यंत जगायचं कसं हे तर आपण पुष्कळ जाणून घेतलं, शिकलेत, दुसऱ्याच्या साहित्य किंवा उपजत ज्ञान. परंतु आता हे जाणून घेणं महत्वाचं आहे की मरायचं कसं. म्हणून आज निश्चय करायचा आहे. कोणता निश्चय करायचा आहे, की मरायचं कसं. एक बार ऐसा मरो कि फिर मरना न होय. मरायचं कसं, कारण जे ज्ञानी असतात ते विचार करतात की मरायचं कसं. मूर्ख अज्ञानी मरायचं कसं कधी विचारत करत नाही. म्हणून आत्ताच सांगितलं की आपण मरायचं कसं याचा दृढ निश्चय आज करायचा आहे, ठरवायचंय की मरायचं कसं. म्हणून मरायचे विशेष करून जे 3 प्रकार आहे ते आपण जाणून घेतले पाहिजे. कारण जे ज्ञानी असतात ते विचार करतात की मरायचं कसं. म्हणून 3 प्रकार कोणते, देव, वीर
पशु मृत्यु तीन प्रकार, बिन विचार मूर्ख मरे, ज्ञानी मरे विचार. मूर्ख अज्ञानी मरायचं कधी, कसं मरायचं याचा कधी विचार करत नाही. आत्महत्या करायची का ती विचार करतात. पण ज्याला मृत्यू म्हणतात ते आपण जाणून घेतले पाहिजे. म्हणून 3 प्रकार सांगितले. देव, वीर, पशु, मृत्यू 3 प्रकार. बिन विचार मूर्ख मरे, ज्ञानी मरे विचार. ज्ञानी विचार करतात की मरायचं कसं, अज्ञानी विचारच करत नाही. म्हणून आपण जर ज्ञानी असाल तर आज हे जाणून घ्यायचंय की कोणत्या प्रकारानं मरायचंय. सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण सर्वात पहिलं देवमृत्यू न मरा. नाहीच देवमृत्यू न मरता आलं तर वीरमृत्यू न मरा. आणि हात जोडून विनंती आहे की कोणीही पशु मृत्यू न मरू नका. का? पशु मृत्यू मरना बुरा, इससे मरे न कोई. देववीर मृत्यू मरो, पुन्हा मरण नहीं होय. जर आपल्याला मरता आलं तर बघा काय करा, देवमृत्यू न मरा. आता देवमृत्यूनं मरतात तर कसे मरतात किंवा देवमृत्यूनं कसं मरायचं हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे. देवमृत्यू कशाला म्हणतात? जान विषय सुख क्षणी कहे, उपजा जिन्हे बैराग. क्षणभंगुर संसार लख, कर गए जो न त्याग. ज्यांनी जाणून घेतलं, काय जाणून घेतलं? जान विषय सुख क्षणिक आहे. विषयाचे जे सुख आहे ते क्षणिक आहे आणि परिणामी अत्यंत दुःख आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. जान विषय सुख क्षणिक आहे. विषयाचं सुख, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे जे पंच विषय आहे. शास्त्रामध्ये वर्णन येतं, ऐकलं असेल, वाचलं असेल की काही जीवामध्ये एखादाच विषय प्रबळ असतो आणि त्या एका विषयाच्या प्रबलतेमुळं त्यांची दुर्गती किंवा दुर्दशा होते. जसं शब्द, असं म्हणतात की हरणीला शब्द, नाद, वाद्यादी आवडतं. ऐकायला मिळाल्यानंतर अगदी लुब्ध होतात. त्यामुळे शिकारी त्यांना बाण मारतात आणि त्याचा मृत्यू होतो. शब्दस्पर्श, बलवान हत्ती कसा पकडतात? मोठा गड्डा खोदल्या जातो, वरते पाला पाचोळा टाकून त्याला झाकल्या जातं. एक हत्तीनीचा पुतळा बनवल्या जातो, वरती ठेवल्या जातो. स्पर्श करण्यासाठी ज्यावेळेस हत्ती येतो तर गड्ड्यात पडतो.
त्याला खायला काही देत नाही, पाणी पाजत नाही. मरायला आला की मग त्याला गड्ड्याच्या बाहेर काढतात आणि त्याच्यापासून काम करून घेतात. शब्द स्पर्श रूप दिवा पेटवल्यानंतर तिथं पतंग पाकोळी त्या ठिकाणी येते. कशासाठी? मरायसाठी किंवा आत्महत्या करण्यासाठी नाही. ते रूप जवळून बघावंसं वाटतं आणि तिथं गेलं की पंख जळतात, पाय जळतात. असं वाटतं की अजून आपण चांगलं त्याचा आस्वाद घेतला नाही आणि मग जळून भस्म होतात. तसं काही लोकांचं आहे, काही जीवांचं आहे. शब्द स्पर्श रूप रस मासा. धीवर त्या गळाला आमिष नव्हतं. खाण्यासाठी मासा जातो तर त्याच्या नरड्याला तो अडकतो, बाहेर ओढला जातो, तडफडून त्याचा मृत्यू होतो. गंध भ्रमराला भुंग्याला गंध आवडतो. भ्रमर जातो संध्याकाळी. कमळ मिटणारे माहीत असून देखील एवढा लुब्ध होतो की तेथून बाजूला होण्याची तो इच्छाच करत नाही. आणि कमळ मिटलं रात्री की त्याचा गुदमरून मृत्यू होतो. सांगायचं तात्पर्य, या काही जीवामध्ये एकच विषय प्रबळ आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध. परंतु मानवामध्ये तर पाचीचे पाचीही अति बलवान आहे. एका विषयाच्या आकर्षणामुळं त्यांची दुर्गती होते. त्याच्यामुळं पंचविषयाच्या आकर्षणामध्ये किती दुर्गती होऊ शकते. म्हणून काही तारुण्य अवस्थेमध्येच या विषयापासून म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे पंचविषय असतात त्यांच्यापासून वैराग्य निर्माण होते. कारण त्यांना माहीत असतं की या जन्मामध्ये किंवा मागच्या जन्मामध्ये ते जाणून किंवा त्याची जाणीव झाली असते. कोणती? जान विषय सुख क्षणिक आहे, क्षणिक आहे. आणि विष खाल्ल्यानंतर तर एकदाच मरतो. विषयाच्या सेवनानं तर जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करावं लागतं. म्हणून जान विषय सुख क्षणिक आहे, उपजा जिन्हे बैराग, क्षणभंगूर संसार लख कर गए जो न त्याग. तारुण्यावस्थेमध्ये या पंच विषयापासून निवृत्त होतात. त्यांच्या आकर्षणामध्ये आकर्षित होत नाही आणि एकांतात जाऊन तारुण्यावस्थेमध्ये काय करतात? आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी एक देव महादेव से जिनका हुआ प्यार, सदा मस्त है ध्यान में शून्य समाधि धार. यम नियमांचं पालन करून यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. एक देव महादेव से पाहू जाता एक देव, त्यांनी निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो. त्या ईश्वराच्या ध्यानामध्ये एक देव महादेव से जिनका हुआ प्यार, सदा मस्त है ध्यान में शून्य समाधि धार. काल
कराल के नेम से, वे बांधे नहीं जाय ताके सिर पर पाव धर, अमरलोक को जाय। यद्गत्वान वर्तन्ते तद्धामम परम मम, त्या परम गतीला जातात। असं जर आपल्याला देव मृत्यूनं भगवंताचं चिंतन स्मरण करत जर मृत्यू प्राप्त करून घेता आला तर शक्यतो घ्या, नाही समजा देव मृत्यूनं आपल्याला मरता आलं तर कमीत कमी वीर मृत्यूनं तरी जरूर मरा। वीर मृत्यूनं मरायचं म्हणजे कसं मरायचं? देश जाति की रक्षा हित, जो दे सर्वस्ववार, दीन दुखी की बाबन उन्हें उतारे पार। देश, जाती, मानव जातीच्या रक्षणासाठी जो सर्वस्व अर्पण करतो आणि विशेष करून दीन दुखी की बाबन उन्हें उतारे पार, दीन असेल दुःखी असेल त्यांना मदत करतो आणि रात्रंदिवस सदा धर्महित जो लढे, फल का ध्यान विसार, सदा लोक में यश मिले, अंतिम मोक्ष द्वार। सदा धर्महित जो लढे, धारे तिथे धर्म, रात्रंदिवस धर्मासाठी लढत राहतो। फल का ध्यान विसार, कसल्या प्रकारची फळाची अपेक्षा न ठेवता, त्याच्यामुळं काय होतं? सदा लोक में यश मिले, अंतिम मोक्ष द्वार। जसं जटायू मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत रावणाशी लढत राहिला, कशासाठी? तर स्त्री जातीच्या सन्मानासाठी, माता सीतेच्या रक्षणासाठी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो लढत राहिला। त्याच्यामुळं या जगामध्ये त्यांची कीर्ती आहे आणि मृत्यूनंतर तर मोक्ष प्राप्त होतोच। जटायू लढत राहिला, कशासाठी? फळाच्या अपेक्षेनं नाही, आपला तो धर्म आहे म्हणून लढत राहिला। सदा धर्म हित जो लढे, फल का ध्यान विसार, सदा लोक में यश मिले, अंतिम मोक्ष द्वार। असं म्हणतात की मरावे परी कीर्ती रूपी उरावे, मराव तर लागणारच आहे, मेल्याशिवाय तर गत्यंतर नाही, परंतु मरायचं कसं? मरावे परी कीर्ती रूपी उरावे। जोपर्यंत कुणाची कीर्ती, कीर्ती म्हणजे सत्कीर्ती, जोपर्यंत या जगामध्ये गात राहतात, सांगत राहतात दुसऱ्याला, तोपर्यंत तो जीवात्मा शुभ लोकामध्ये राहतो। जोपर्यंत कुणाची अपकीर्ती या जगामध्ये गात राहतात तोपर्यंत तो अशुभ, गतीमध्ये राहून दुःख भोगत राहतो। भगवान रामाची कीर्ती आहे आणि भगवान रामाचं नाव घेतलं की रावणाचं येतच, परंतु रावणाची अपकीर्ती आहे। त्याच्यासाठी मरावे परी कीर्ती रूपी उरावे, आणि तसं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी
सदा धर्म हित जो लढे फल का ध्यान विसार सदा लोक में यश मिले अंतिम मोक्ष द्वार मोक्षाला जातो कोण वीरमृत्यूनं मरतो तो. म्हणून सुरुवातीला सांगितलं किंवा एवढं सांगण्याचं प्रयोजन हे आहे की आपण देवमृत्यू न मरा. नाहीच देवमृत्यू न मरता आलं तर हात जोडून विनंती की वीरमृत्यू न मरा. आणि परत हात जोडून विनंती आहे की कोणीही पशु मृत्यून मरू नका. पशु मृत्यून मरतो तो पशुच्याच गतीला जातो. कोण पशुच्या गतीला जातात आणि कोण पशु मृत्यून मरतात? कामी क्रोधी लालची जो विषयन के दास धर्म कर्म जाने नहीं भक्ति भाव उदास. कामी अत्यंत कामना जे मिळालं पाहिजे ते मलाच मिळालं पाहिजे. सर्व मेले तरी काही हरकत नाही, परंतु जे मिळालं पाहिजे ते मलाच मिळालं पाहिजे. अत्यंत कामना. आणि कामना जर एखाद्याची पूर्ण झाली नाही किंवा कामना पूर्ण करण्यामध्ये जर कोणी व्यत्यय आणला अत्यंत क्रोध निर्माण होतो. वाचलं असेल वर्तमानपत्रामध्ये, बघितलं असेल टीव्ही मध्ये. काही आपले क्षुद्र कामना अगदी थोडीशी कामना पूर्ण नाही झाली तर ज्यांनी पूर्ण केली नाही किंवा ज्यांनी व्यत्यय आणला तर कधी कधी जिवंत जाळतात. काम क्रोध नरकाचे द्वार आहे. म्हणून जो कामी आहे, क्रोधी आहे, कामना आता सांगितलं की पूर्ण नाही झाली किंवा त्याच्यामध्ये कोणी व्यत्यय आणला तर क्रोध निर्माण होतो. आणि समजा पूर्ण झाली तर कामना त्याची लालच निर्माण होतं. अजून 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 एवढं मिळालं तेवढं मिळालं, तेवढं मिळालं एवढं मिळालं पाहिजे. कामी क्रोधी लालची जो विषयन के दास, जे विषयाचे दास, शब्द स्पर्श रूप रसगंध त्याच्या अधीन, त्याच्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. धर्म कर्म जाने नहीं भक्ति भाव दास. धर्म काय जाणून घेऊन त्याचं पालन करत नाही. अधर्म काय आहे की जाणून घेऊन त्याच्यापासून निवृत्त होत नाही. अधर्मापासून सत्कर्म काय आहे जाणून घेऊन ते करत नाही. दुष्कर्म काय कळाल्यानंतर देखील त्याच्यापासून निवृत्त होत नाही. धर्म कर्म जाने नहीं भक्ति भाव उदास. भक्ती नाही, भावना नाही, कुणावरच नाही. श्रद्धा नाही, भावना नाही. भगवंतावर ते तर नाहीच नाही, पण श्रद्धा विश्वास भावना संतावरते, गुरुवरते, सत्कर्मावरते, सद्ग्रंथावरते, कुणावरतेच भावना नाही. संपूर्ण जीवन विषयन का विष खाकर जीवन कर लिया नाश. चढ़ मृत्यु शैया पड़े डाल काल गलफास. संपूर्ण जीवन विषयन का विष खाकर,
आता सांगितलं की विष खाल्ल्यानंतर तर एकदाच मरतो, परंतु विषयानं शब्दस्पर्श रूपरसगंध जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करत राहतो। विषयन का विष खाकर जीवन कर लिया नाश, चढ़ मृत्यू शय्या पडे डाल काल गलफास। अशा प्रकारे पशु मृत्यू न मरतात, देव मृत्यू न मरत नाही, बरेचसे वीर मृत्यू नाही मरत नाही, जास्तीत जास्त पशु मृत्यू से मरत है यह सारा संसार। आवागमन के चक्र में घुमई बारंबार। पशु मृत्यू से मरत है यह सारा संसार, आवागमन के चक्र में घुमई बारंबार, वारंवार परत परत। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। पशुच्या पक्षाच्या वृक्षाच्या जीवजंतूच्या गतीला जातात, शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म चुकली वर्ण फेरा पडे, परत त्याच फेऱ्याला चालले जातात। आवागमन के चक्र में घुमई बारंबार। हे सर्व जे 1-1.5 तासापासून चालू आहे त्याचा उद्देश काय? मराव तर लागणार आहे, सर्व मरणार आहे, माहिती आहे सर्वांना, परंतु मरायचं कसं? तर आता सांगितलं की आपण काय करा की देव मृत्यू न मरा, नाहीच देव मृत्यू न मरता आलं तर वीर मृत्यू न मरा, परंतु परत हात जोडून विनंती आहे की पशु मृत्यू न मरू नका। पशु मृत्यु मरना बुरा, इससे मरे न कोई। देववीर मृत्यू मरो पुन्हा मरण नहीं हो। देव मृत्यू न मरा नाहीतर वीर मृत्यू न मरा, पशु मृत्यू न मरू नका। याच्यासाठी 1-1.5 तासापासून चालू आहे। आणि पशु मृत्यू न मरायचं नसेल, देव मृत्यू न मरायचं असेल तर त्याच्यासाठी जीवनामध्ये काही ना काही आचार विचार नियम घेतले पाहिजे। बऱ्याचशा गावामध्ये आणि बऱ्याचशा गावातल्या बऱ्याचशा घरामध्ये अनेक धर्मात्मांनी पुण्यात्मांनी नियम घेतला, त्या नियमाचं ते पालन करतात। कोणता नियम? जसा बऱ्याच जणांना माहीत असेल की प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी। नंतरच्या प्रवचनामध्ये हे सर्व परत याचं विश्लेषण केलं जाईल। आज एवढंच लक्षात ठेवायचंय की प्रातःकाळी म्हणजे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठलं पाहिजे। आणि उठून काय केलं पाहिजे? तर महान संत बहिणाबाई सांगते की स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे। ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून स्नान असेल, संध्या असेल, जप असेल, नित्य 10-15 मिनिटाचं का होईना अनुष्ठान असेल ते आपण केलं पाहिजे। म्हणून बरेचसे धर्मात्मा पुण्यात्मा ब्रह्म मुहूर्तामध्ये उठतात आणि ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून काय करतात की स्नान करतात, संध्या करतात, जप करतात, भगवंताचं ध्यान करतात, भगवंताची पूजापाठ करतात, भगवंताची आरती करतात।